विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून दानवेंच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचाही नाराजीचा सूर। शिवसेनेनं विश्वासात घेतलं असतं तर बरं झालं असतं म्हणत जयंत पाटलांनी लगावला टोला। नव्या 18 मंत्र्यांचं खातेवाटप आज संध्याकाळपर्यंत जाहीर होणार। कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांची न्यूज 18 लोकमतला माहिती। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये 17 ते 25 ऑगस्ट पर्यंत 6 दिवस चालणार सभागृहाचं कामकाज। मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातल्या पूर्णा नदीला पूर। दर्यापूर ते भातकुली दरम्यानची वाहतूक ठप्प। आमला गावात शिरलं पाणी। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं सांगलीला पुराचा धोका। वारणा धरणातनं मोठ्या प्रमाणावर विसर्ग। कृष्णा नदीची पाणी पातळी 27 फुटांवर। कुलाबा ते सिब्स मेट्रो 3 चा मार्ग पूर्ण होण्यास जून 2024 उजाडणार। पहिला टप्पा पुढील वर्षीपर्यंत सेवेत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मेट्रोच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी केलं स्पष्ट। मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ। मंत्रालयात भारत माता की जयचा जयघोष। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींसह रक्षाबंधन, तर सुप्रिया सुळेंनी अजितदादांना बांधली राखी। नमस्कार, मी अजिंक्य